लिहिलेले अमर संदेश आढळतील. म्हणूनच ज्या ज्या युवकांना या ठिकाणी माते फिरू म्हटलेलं आहे, वाट चुकलेले म्हटलेले आहे, त्याच युवकांनी आजपर्यंत क्रांत्या केलेल्या आहेत. म्हणूनच आपली चळवळ, आपलं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सदरक्षणाय खल निग्रहणाय, म्हणजेच जिथं गर्दी तिथं पोलिसांची वर्दी म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण पाण्यातून जीवन, आरोग्यातून कणखरता आणि शिक्षणातून शहाणपण करणारी ही पोलीस मंडळी म्हणजे खाकी वर्दीतील देव माणसं या व्यासपीठावर लाभलेले आहेत. म्हणूनच या व्यासपीठाला एक मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या साठी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा जोरदार असं होऊ देत. टाळ्या वाजत नाहीत. मोदी सरकारनं, आपल्या मायबाप सरकारनं सर्वावरती जीएसटी आणली, पण मित्रांनो टाळ्यांच्या वरती जीएसटी आणली नाही. म्हणून पुन्हा एकदा टाळ्यांचा जयघोष होऊ देत आणि जोरात म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतो आहे. हा सत्कार सत्कार्याचा, हा सत्कार सन्मानाचा आणि हा सत्कार लाचारांच्या झुंडीपासून दूर राहिल्याचा. खरं पाहायचं झालं तर आलेल्या मान्यवरांचं आभार मानावं की कृतज्ञता व्यक्त करावी मला समजत नाही. कारण आभार हे आपल्या माणसांचे मानायचे नसतात, आपल्या माणसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते. पण कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळं आभार न मानता कृतज्ञता व्यक्त करतो आहे आणि म्हणूनच म्हणतो आहे, अरे आभाराचे भार कशाला आणि फुलांचे हार तरी कशाला, अरे जपूयात हृदयात नाते, त्या हृदयाला दार कशाला, त्या हृदयाला दार कशाला. अर्थातच मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. सुरुवातीलाच मी आदरणीय ज्यांच्याजवळ कर्तृत्व, ज्यांच्याजवळ नेतृत्व आणि ज्यांच्याजवळ श्रेष्ठत्व आदी गुणांचा साठा असणारं नेतृत्व म्हणजे त्यांचं नाव घ्यायचं ना, त्यांचा सत्कार करायचा ना. या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, ज्यांच्याजवळ कर्तृत्व, ज्यांच्याजवळ नेतृत्व आणि ज्यांच्याजवळ श्रेष्ठत्व आदी गुणांचा साठा असणारं शिवसेना विभाग प्रमुख नवी मुंबई आदरणीय चंद्रकांत देसाई साहेब यांना मी विनंती करतो आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय. अर्थातच नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक कुंभार साहेब यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे चंद्रकांत दादा शिंदे साहेबांनी. महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप, कारण शब्दांची पूजा करत नाही मी, माणसासाठी आरती गातो. चंद्रकांत देसाई साहेब म्हणजे शिवसेना विभाग प्रमुख. शब्दांची पूजा करत नाही मी, माणसासाठी आरती गातो. अरे ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात मी उजेड देतो, त्यांच्या हातात मी उजेड देतो. शिंदे सेनेचा शिलेदार आणि शिंदे सेनेच्या शिलेदाराकडून हा सत्कार. धन्यवाद साहेब. यानंतर संतोष चिकणे साहेबांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. पोलीस अधिकारी नवी मुंबई आदरणीय भरतदादा वरंडे यांना मी विनंती करतो आहे, आपला ज्यांच्या माणसातील माणूस, युवकांचा डोंगरा एवढा आधार, पायात वेग आणि हृदयात वेग असणार व्यक्तिमत्व म्हणजे भरतदादा वरंडे यांच्या हस्ते या वर्दीचा सत्कार होत आहे, वर्दीतल्या माणसाचा सत्कार होत आहे आणि वर्दीतल्या माणूसपणाचा सत्कार होत आहे. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारं दुसरं एक आदर्श व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वानं पाण्यातून जीवन, आरोग्यातून कणखरता
आणि शिक्षणातून शहाणपण आणि शरीरातून समृद्धी करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं ते नवी मुंबईचे पोलीस अधिकारी सन्माननीय संतोष कानवडे साहेब यांचा यथोचित असा सन्मान या व्यासपीठावर करत आहेत. संजय दादा वरंडे यांना मी विनंती करतो आहे की आपण संतोष कानवडे साहेब यांचा यथोचित असा सन्मान आपण करायचा आहे. संजय दादा वरंडे आपल्या सर्वांचा मान, अभिमान आणि स्वाभिमान. अर्थातच संजय दादा वरंडे यांच्या शुभ हस्ते संतोष कानवडे साहेब ग्रेट पर्सनॅलिटी अशा अधिकाऱ्याचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके अविनाश दादा कोळेकर यांचा देखील यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि तो सन्मान नारायण दादा कोळेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे. दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. युवकांचा डोंगरा एवढा आधार, पायात वेग आणि हृदयात वेग असणार. कारण रमला जो माणसात त्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला, प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला. सर्वांच्या लाडका अर्थातच अविनाश दादा कोळेकर यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कारण या दातृत्वाच्या हाताने सर आपल्याला बरंच काय दिलेलं आहे. कारण म्हणून उल्लेख आपल्या करावसारखा वाटतो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात देखील घ्यावे. असे दातृत्वाचे हात म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अविनाश दादा कोळेकर यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे. मित्रांनो, हा मैदान, हा लाल मातीतील मैदान या ठिकाणी अत्यंत चुरशीनं, शक्तीनं अत्यंत उंचीच होत चाललेला आहे. मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत चाललेला आहे. तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या क्रिकेट असोसिएशनला, त्याचबरोबर या मैदानाला ज्याने जान बांधली, ज्यांच्या आवाजामध्ये ये आवाज नहीं शेर की धाड है, हम खडे हो जाए तो पहाड आहे, असे समालोचक यांना मी विनंती करतो आहे की आपण पुढील सत्र सांभाळायचे आहेत. थँक्यू सो मच. नक्कीच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये सर्व मान्यवर उपस्थित पाहुणे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आत्ताच त्यांचा आपण मान सन्मान सत्कार या मुख्य व्यासपीठावरती घेतला आणि इथून त्यांना आपण सन्मान चिन्ह देखील देणार आहोत. आपल्याला जरूर पाहायला मिळाला. तो नुकताच त्यांचा आपण सत्कार केला. API कुंभार सर यांचा देखील आपण याची सन्मान नक्कीच केला. त्यांना सन्मान चिन्ह आपण जरूर देणार. माननीय सन्माननीय आदरणीय चंद्रकांत देसाई साहेबांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते हे सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तर टाळ्या वाजवायच्यात, कारण आपल्याला जरूर पाहायला मिळतं पाठीचा कणा नेहमी या स्पर्धेसाठी वेळेतला वेळ काढला. साहेब जरूर तुम्ही उपस्थित राहिलात आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथून त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. थँक्यू सो मच. मनाच्या अंतःकरणापासून संतोष चिकणे साहेब, तर माननीय सन्माननीय आदरणीय संतोषजी चिकणे साहेबांना देखील आपण सन्मान चिन्ह इथे देणार आहोत. तर मी विनंती करेल भरत दादा वरंडे तुमच्या हस्ते साहेबांचा इथे मान सन्मान सत्कार इथे करायचा. टाळ्या जरूर वाजवायच्यात, कारण पहा जरूर त्यांनी वेळेतला वेळ काढला या स्पर्धेसाठी. आणि तर त्यानंतर माननीय सन्माननीय आदरणीय संतोष कानवडे साहेबांचा देखील सन्मान चिन्ह देऊन मी आबांना विनंती करेल तुमच्या हस्तेच हा याची सन्मान इथे करायचा आहे. आणि माननीय सन्माननीय आदरणीय अविनाश कोळेकर यांचा देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सन्मान चिन्ह द्यायचं आहे आणि ते याची सन्मान नक्कीच केला जाईल. नारायण दादा कोळेकर यांच्या हस्ते आपण याची सन्मान जरूर करतोय. वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला नक्कीच त्यांच्या माध्यमातून भेट देण्यात आली. थँक्यू सो मच. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय माननीय सन्माननीय आदरणीय देसाई साहेब यांचा देखील याची सन्मान
या मुख्य व्यासपीठावरती करणं गरजेचं आहे, कारण त्या व्यक्तीने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि त्यांचा देखील याची सन्मान करणं फार गरजेचं आहे. तर मी अविनाश कोळेकर यांना विनंती करेल की तुमच्या माननीय सन्माननीय आदरणीय चंद्रकांत देसाई साहेबांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत, कारण सुरुवात गोड व्हावी ना, तर या व्यक्तीने सुरुवात गोड केली आहे आणि इथूनच शेवट देखील गोड होतोय. खरंच कौतुक करेल त्यांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर केला. आणि त्यानंतर या स्पर्धेला ते 2 पंच आज सकाळपासून उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण एक मॅच उभं राहिलो तो कंटाळतो आणि ते आज सकाळपासून अतिशय चांगली मेहनत केली आहे. दोघांनी देखील मुख्य व्यासपीठावरती यायचा आणि त्यांचा याची सन्मान सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एवढ्या तळपत्या उन्हामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. तर मी आभारांना विनंती करेल की तुमच्या हस्ते हा याची सन्मान चिन्ह देऊन इथे करायचा आहे. टाळ्या वाजवायच्या पंचांसाठी देखील फार मेहनत कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. उन्हामध्ये उभं राहून चांगली मेहनत ज्यांनी केली त्यांचा आपण याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. आपल्याला पाहायला मिळतंय रॉयल स्ट्रायकर टीम मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचा देखील याची सन्मान केला जाईल. टाळ्या वाजवायच्या, त्यांनी देखील फार मेहनत सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील याची सन्मान. आणि सकाळपासून जे आपण लाईव्ह जे बघतोय त्यांनी देखील फार मेहनत घेतली आहे. त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती याची सन्मान आपण करतोय. तर मी विनंती करेल यायचा आणि त्यांचा देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. तर मी कुंभार साहेबांना विनंती करेल की तुमच्या हस्ते इथे हा याची सन्मान करायचा. टाळ्या वाजवायच्या. चांगला असं लाईव्ह कास्ट सगळं बसून त्यांनी छायाचित्र टिपलं आणि त्यांनी अतिशय चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलं. त्यांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर केला जातो. तर आमचे साथी समालोचक आमच्यासोबत नेहमी जोडले जातात. तर विनंती करतोय वैभव सर तुम्ही देखील यायचं आणि दीपक बने तुम्ही देखील यायचं. तुमचा देखील मान सन्मान सत्कार करणं भरपूर गरजेचं आहे. जिथे कमी तिथे हे दोघं नक्कीच उपस्थित असतात आणि त्यांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. तर मी विनंती करतो आबांना की तुमच्या हस्ते या दोघांचा याची सन्मान इथे करायचा. दीपक बने आणि वैभव यांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. टाळ्या वाजवायच्या. त्यांचा देखील चांगला आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला आणि त्यांचा देखील याची सन्मान इथे आपल्याला करायचा. तर माननीय सन्माननीय आदरणीय जयवंतदादा वरंडे तुमचं देखील सहर्ष स्वागत. वैभव दादा यांच्यासाठी टाळ्या वाजवायचे. जिथे कमी तिथे वैभव नक्की उपस्थित असतो, कारण क्रिकेट असू दे, सामाजिक काम असू दे, समालोचन असू दे, चांगलं क्रिकेट यांचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नक्कीच मोना क्रिकेट असेल आपल्याला एक चांगला आवाज अजित देसाई सर यांचा देखील मानाचा सन्मान आणि सत्कार करणं देखील गरजेचं असेल. त्यांचा देखील आवाज सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो. नक्कीच जायचं आहे दादा. आपण तुमच्या हस्ते यायचं प्लीज विनंती असेल. विनंती दादा तुमच्या हस्ते यायचंय. बरोबर यायचंय तुमच्या हस्ते. नक्कीच त्यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकतो. असे आपले लाडके समालोचक अजित देसाई सर यांचा देखील मानाचा सन्मान केला जाईल, कारण ज्यांनी मोना क्रिकेट असलेला एक चांगला आवाज कोकिळासारखा आवाज ज्यांना लाभला असे आमचे लाडके समालोचक अजित देसाई सर. थँक्यू सो मच. काय आवाज पाहायला मिळतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. रॉयल स्ट्रायकर टीमचे कॅप्टन चैतन्य यायचं मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं देखील चैतन्य नवगणे याचं तुमचं देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि नितीन तांदळे यांच्या हस्ते आपण याची सन्मान या टीमचा करणार आहोत, कारण अतिशय चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. विकास शिंदे यांचा देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जयवंतदादा वरंडे यांना विनंती करतोय तुमच्या हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्यांनी देखील अतिशय चांगलं काम आपल्याला जरूर पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचा देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती झालाय.
तर महत्वाचा सत्कार घेणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच सर्व ट्रॉफीज माननीय सन्माननीय आदरणीय भरतदादा वरंडे यांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यांचा देखील एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी विनंती करतोय आपल्याला पाहायला मिळेल संदीप वरंडे यांच्या हस्ते आपण एचडी सन्मान यांचा करणार आहोत. कारण सर्व मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. टाळ्या वाजवायच्या आहेत. स्पॉन्सर आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांचा एचडी सन्मान नक्की या महोत्सवावरती जरूर केला जाईल. आणि माननीय सन्माननीय आदरणीय या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत केली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचा आवाज आपण नुकताच ऐकला. संदीप पत्रकार यांचा एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी भरतदादा वरंडे यांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते हा एचडी सन्मान इथे करायचा आहे. तर यानंतर सर्वजण वाट बघतात की ट्रॉफी कधी भेटणार. हो, सगळ्यांना सगळं भेटणार. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर सिरीज सर्वांनी लक्षात घ्यायचं. जे दोन टीम्स सर्वांनी पुढे यायचं आहे आणि हे लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही टीम पुढे या. टीम आपल्याला पाहायला मिळते कुसरून आणि टीम अमरक दोन्ही संघ पुढे यायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ज्या वेळेची वाट सर्वजण बघत होते ती वेळ नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येतं. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. एक जण उभा करा कोणा जास्त द्यायची बॅन वगैरे तर फायनलच्या पहिली मॅन ऑफ द मॅच बाकी होती. फायनलची ती मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. या स्पर्धेमध्ये नेहमी त्याच्या नावाचा दरारा असतो. या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय सूरज पवार. मॅन ऑफ द मॅच बकासूर यायचा. तर मी कुंभार साहेबांना विनंती करेल की तुमच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच सूरज पवारला द्यायचा. बकासूर मोरणा क्रिकेट असोसिएशनची आन बान शान आहे आणि त्याला मॅन ऑफ द मॅच साहेबांच्या हस्ते आपण नक्कीच इथे देणार आहोत. खरंच कौतुक करेल. टाळ्या वाजवायच्या. अतिशय चांगली मेहनत नेहमी बकासूरची असते. नाव आहे त्याचं बकासूर. बॅटिंग देखील तितकीच वेगाने केली जाते. तो सूरज पवार ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर त्यानंतर आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. सर्वांचं लक्ष नक्कीच ट्रॉफीकडे लागलं. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय वाटतंय कोणता खेळाडू असेल? बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये आहे टीम आई माळाई देवी कुसरूड संघाचा नसून निलेश टरला बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. वेलकम यायचा. क्वालिटी आहे, ब्रँड आहे. निलेश आधी बोलायला लागेल नंतर ट्रॉफी भेटेल. कारण निलेश असा खेळाडू आहे ना अगदी आपल्याला पाहायला मिळतं. निलेश यायचा आज बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट तुझ्या नावावरती राहिलंय तर कसं वाटतंय? बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट तुझ्या नावावरती आहे. पहिले गॉगल असे तर खूपच बेस्ट बॉलर भेटलेत आणि त्याच्यात अजून एक ऍड झालाय. या वर्षामध्ये बेस्ट बॉलर ऑफ पहिलंच भेटलंय. या वर्षाची सुरुवात थोडीशी कठीणच गेली पाचचा संडे आणि हा संडेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ट्रॉफी घेऊन जातोय. नक्कीच पूर्ण टीम मध्ये साथ दिली आणि असं वाटलेलं का आज मागच्या मॅच मध्ये काहीतरी चित्र वेगळं होईल आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तुमचा संघ राहिला आणि बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट तुझ्या टीमने नक्कीच तुला चांगला सपोर्ट केला. आणि टीम बद्दल आणि असोसिएशन बद्दल काय सांगशील? टीमचा जो सपोर्ट कायमच असतो आपल्यासाठी आणि बाकीच्या प्लेयर बाकीच्या गावच्या प्लेयर्स सुद्धा असतोय आणि आपले असोसिएशन म्हटल्यानंतर त्यांचा देखील सपोर्ट असतोय आमच्या टीमसाठी आणि काय नाही एवढंच. थँक्यू सो मच. हा होता बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. तर मी विनंती करेल माननीय सन्माननीय आदरणीय उत्कृष्ट गोलंदाज लक्ष्मण शेठ
युवा उद्योजक मानकुरचे त्यांच्या हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट देणार आहोत निलेशला. तर लक्ष्मण दादा घ्यायचंय तुमच्या हस्ते आपण देतोय. तर निलेशसाठी टाळ्या जरूर वाजल्या पाहिजे. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट त्यांनी सांगितलं अशा ट्रॉफ्या तर भरपूर भेटत असतात, मात्र ह्या वर्षामध्ये देखील भेटलाय बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट त्याच्या नावावरती राहिलाय. थँक्यू सो मच. त्यानंतर बेस्ट बॅट्समन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये खेळाडू अतिशय चांगली फलंदाजी ज्या खेळाडूनं केली आहे तो खेळाडू ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. तुम्हाला काय वाटतं कोणता खेळाडू असणार आहे बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट? बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये टीम आई माळाई कुसुळ संघाचा नसून सूरज पवार ठरला बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. वेलकम. या सूरज बकासूर जिथे स्पर्धा असते ना सूरज आधी बोलायला लागेल तेव्हा ही ट्रॉफी भेटेल, कारण ह्या मॅच मध्ये बकासूर म्हणून ओळखला जातो. मागच्या हप्त्यामध्ये कुठेतरी संघ थोडासा कमी पडला आणि या वर्षामध्ये आपण जरूर बघितलं प्रत्येक वेळी तुम्ही आता एक घर बांधलं असेल ट्रॉफी बांधवायला, कारण मागच्या वर्षी सगळ्या ट्रॉफ्या तुम्हीच नेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटलं आणि आज ठरवून आलेलं की आज फायनलची ट्रॉफी न्यायची? मागच्या संडेलाच ठरवलेलं. आम्ही प्रॅक्टिस केलेली टेनिसची आणि रबर बॉलची स्पर्धा झाल्यामुळे थोडं गडबड झाली. हरकत नाहीये, थोडा मान्सून वेगळा होता आणि इथून बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट भेटलाय, तर आज कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिलीच टुर्नामेंट आहे टेनिस बॉलची आणि पहिलंच प्राइज मारल्यामुळे खूप छान वाटतं. लगेच मी विनंती करेल बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये संजय दादा वरंडे यांच्या हस्ते आपण देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. माननीय सन्माननीय आदरणीय संजय दादा वरंडे यांच्या हस्ते आपण सूरजला देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. टाळ्या जरूर वाजवायच्यात ज्या खेळाडूसाठी ज्या खेळाडूनं अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं, दाखवलं, तोच खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आपण माननीय सन्माननीय आदरणीय विजयदादा सुबे वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. ज्या व्यक्तीनं भरपूर काय दिलंय या तालुक्याला, ज्या व्यक्तीनं भरपूर काय सांगितलंय, तर महेश दादा चोरगे वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतंय पाठीचा कणा आहे आणि नेहमी मोरणा क्रिकेट असोसिएशनला जरूर त्यांचा सपोर्ट असतो. तेच माननीय सन्माननीय आदरणीय विजयदादा सुरवे आणि महेश दादा सुरवे यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. धन्यवाद, तुम्ही आला. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा देखील आपण इथे यशोचित सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतोय आबांना तुमच्या हस्ते माननीय सन्माननीय आदरणीय विजयदादा सुरवे यांचा यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. ही भगवी शाल आणि नक्कीच प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा इथे यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण नेहमी सगळ्यांसोबत असणार आहे माननीय सन्माननीय आदरणीय विजयदादा सुरवे यांचा यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि त्यानंतर माननीय सन्माननीय आदरणीय महेशदादा सुरवे यांचा देखील यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. तर मी विनंती करेल तर कुंभार साहेबांना विनंती करतो तुमच्या हस्ते इथे मान सन्मान सत्कार इथे करायचा आहे. माननीय सन्माननीय आदरणीय महेशजी चोरगे साहेबांचा याची सन्मान करायचा आहे. तर आज त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. माननीय सन्माननीय आदरणीय महेशदादा चोरगे त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एकविरा चरणी त्यांना उदंड आयुष्य लागो हीच प्रार्थना. जरूर त्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांचा यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत. खरंच अगदी नेहमी विजयदादा सुरवे यांच्या नेहमी पाठीशी असणार उभा माननीय सन्माननीय आदरणीय महेशजी चोरगे साहेब, थँक्यू सो मच. वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली आहे. आणि त्यानंतर आपण पहिले सेकंड ट्रॉफी आणि त्यानंतर मालिकावीर आणि त्यानंतर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन देणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक फटकावलं संघ आहे आई माळाई देवी कुसरूळ संघ. कॅप्टन आणि पूर्ण टीम यायचं मुख्य व्यासपीठावरती
आपल्याला पाहायला मिळत आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या स्पर्धेमध्ये फटकावला तो संघ आई माळाई देवी कुसरून संघानं बाजी मारली आहे. आणि मी विनंती करतोय आपल्याला जरूर पाहायला मिळेल ज्यांनी द्वितीय क्रमांक या स्पर्धेसाठी दिला अविनाश कोळेकर सर आणि नवी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं देण्यात आला. तर त्यांच्या हस्ते ही ट्रॉफी जरूर दिली जाईल. तर साहेब आहेत का उपस्थित ते? तर नक्कीच त्यांच्या हस्ते आपण आपल्याला पाहायला मिळेल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक माननीय सन्माननीय आदरणीय अविनाश कोळेकर यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत. त्यांनी देखील चांगला क्रिकेट दाखवलाय. सगळ्यांनी उभं राहायचं आहे. सगळ्यांच्या हस्ते आपण देतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत. ट्रॉफी आकर्षक आहे. ट्रॉफी पाहण्याजोगी आहे. ट्रॉफी बघण्याजोगी आहे आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतोय द्वितीय क्रमांक फटकावलाय या स्पर्धेमध्ये संघ आई माळाई देवीचा आशीर्वाद घेऊन उतरला आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जरूर फटकावलाय आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. तर त्यानंतर मालिकावीर सगळ्यांचं लक्ष त्या हिऱ्यावरती लागलंय आणि तो हिरा कोण असणार आहे ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज खेळाडू कोण असेल? कोणाच्या नावावरती जाणार आहे टीम आहे? अमरक संघाचा नसून आई माळाई देवी कुसरून संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका वैभव ठरलाय. मालिकावीर वेलकम. चांगलं क्रिकेट नेहमी त्याच्या माध्यमातून नारायण दादा कोळेकर यांना विनंती करेल तुमच्या हस्ते आपण देतोय मालिकावीरची ट्रॉफी हिरा आणि तो देखील हिरा आहे आणि त्यांच्या हस्ते आपण देतोय. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत. वैभव बोलायला लागेल. नक्कीच बोलणार ना वैभव बोलणार. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं मालिकावीर अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर वैभव ठरलाय या स्पर्धेमध्ये मालिकावीर अतिशय चांगला. तर वैभव नक्कीच आजचा दिवस तुझ्या नावावरती राहिला. मागच्या संडेला देखील तुझ्या नावावरती काय देखील पारितोषिक राहिलंय आणि आज मालिकावीर या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये 18 मध्ये फक्त 15 धावा बनवल्या. मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत गेली होती. असं वाटतं मॅच जाते की काय. मात्र आई माळाई देवीचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि तू मेहनती आहे आणि नक्कीच कष्ट करून वरती गेला आणि आज हे सन्मान नक्कीच तुझ्या हातामध्ये आहे. कसं वाटतं आज मालिकावीर तुझ्या नावावरती आहे? तसं तर थोडासा सॅड आहे कारण बक्षीस पहिलं पाहिजे होतं. सिरीज मिळाली ती गोष्ट वेगळी परंतु भूक पहिल्या बक्षिसाची आहे आणि थोडंसं आज झोप नाही लागणार खरंच कारण अमरक संघ ते डेडिकेशन त्यांचंही एक्स्ट्रा ऑर्डर असतं. म्हणजे त्यांच्याकडनं मी खेळलो 2-3 वर्ष त्या टीममधनं सुद्धा खेळलो आणि मी त्यांना काय म्हणत असतो की ही ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलिया टीम आहे. मोरणा भागातली ऑस्ट्रेलिया टीम आहे. डॉमिनेट करते समोरच्याला आणि आम्हाला तेच करायचं होतं. आम्हाला त्यांना डॉमिनेट करायचं होतं. लास्ट टाइम आम्ही त्यांना हरवलं होतं. या वेळेला त्यांनी आम्हाला हरवलंय. आता उदारी फिटले. आता पुढच्या वेळेला बघूया काय होतं. नक्कीच हा होता वैभव सुद्धा. थँक्यू सो मच. आपल्याला जरूर पाहायला मिळालं चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून झालंय आणि इथून आजचा दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांनी फार मेहनत केली या स्पर्धेसाठी आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतोय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेमध्ये आहे ज्या संघानं बाजी मारली आहे. आतापर्यंत घर भरलं असेल या ट्रॉफीनं. तो टीम आहे अमरक कॅप्टन आणि पूर्ण टीम याच्या मुख्य व्यासपीठावरती चॅम्पियन ऑफ चॅम्पियन त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सर्व मान्यवरांना विनंती करतोय की तुमच्या शंकर कोळेकर तुम्ही देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं. कॅप्टन आपल्याला जरूर पाहायला मिळतो. सर्व मान्यवरांना विनंती करतोय सर्वांनी या ट्रॉफीला हात लावायचा आहे आणि सर्वांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन प्रथम पारितोषिक. टाळ्या वाजवा जरा कारण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेमध्ये ज्यांनी फटकावलाय तो संघ आहे आपल्याला पाहायला मिळतं. अमरक संघानं बाजी मारली आहे आणि इथून आपण देतोय प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टाळ्या जरूर वाजवायच्या आहेत टीम अमरकसाठी. इथून आपल्याला पाहायला मिळतंय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळाला. मात्र सांग भलं इथून चॅम्पियन राहिलाय या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अतिशय आजचा दिवस चांगला गेला आणि इथून
जरूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं महेश दादा चोरगे साहेब म्हटलं तर आज त्यांचा वाढदिवस, आणि हा वाढदिवस एक चांगल्या आदर्श व्यक्तिमत्वाचा, सुंदर चेहऱ्याचा, खरं पाहायचं झालं तर केकपेक्षा गोड माणसं या ठिकाणी आहेत, भेट वस्तूपेक्षा सुंदर माणसं या व्यासपीठावर आहेत, आणि मेणबत्तीच्या उजेडापेक्षा चमकदार माणसं या व्यासपीठावर आहेत. म्हणूनच महेश दादांच्यासाठी एवढंच बोलतो, दादा ज्या दिशेने तुम्ही निघालात त्यावर तुमचा विश्वास असू द्या. दादांना वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच म्हणतो, दादा ज्या दिशेने तुम्ही निघालात त्यावर तुमचा विश्वास असू द्या. विशाल तुमच्या मनाचे अंतकरण फोडू द्या. उरी बाळगलेल्या स्वप्नांना दादा तुम्ही नवा आकार द्या. ज्ञान, सेवा आणि त्याग हेच तुमचे कर्तव्य असू द्या, हेच तुमचे कर्तव्य असू द्या. कारण दादा म्हणजे हृदयातला माणूस, कारण काळजातून काळजाशी काळजापर्यंत बोलणार नाव म्हणजे आदरणीय महेश दादा चोरगे. आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी केक नसताना सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ देत आदरणीय दादांच्यासाठी. आणि हा सन्मान मी करण्यासाठी मी विनंती करतो आहे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय वरंडे अविनाश दादा कोरेकर साहेब यांना मी विनंती करतो आहे आदरणीय महेश दादा चौगले यांचा सत्कार करायचा आहे. हा सत्कार सत्कार्याचा, हा सत्कार सन्मानाचा, हा सत्कार लाचारांच्या झुंडीपासून दूर राहिल्याचा हा सन्मान करत आहेत कोळेकर दादा. यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या आठवणींच्या साठवणी ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद होता होता इथल्या तरुणांच्या हृदयामध्ये निश्चितपणाने कैद होतील. आणि साहेब एक अजून आपल्याला विनंती आहे की ही सगळी जोडणा लावलेली आहे आणि या सगळ्याच्या